मॅम, मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची. जी मागच्या वर्षी NMMS ची परीक्षा दिली होती, त्याचे कालच मला 12,000 रुपये माझ्या खात्यात जमा झाले. हे मला माझ्या बाबांनी सांगितलं, त्यामुळे मला खूप आनंद झाला. अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तू या पैशामधनं शैक्षणिक साहित्य खरेदी कर आणि शिकून खूप मोठी हो. मॅडम, माझ्या घरची परिस्थिती इतकी हालाकीची आहे की माझी आई म्हणते की 8वी नंतर शाळा सोडून दे. अरे रे, काळजी करू नको. बघ, तुला शिष्यवृत्ती मिळाली, तुलाही मिळेल. उद्या येताना तू आईला सोबत घेऊन ये. मी त्यांना समजावून सांगते पुढे काय करायचं ते, पण तू शाळा सोडू नको. मॅडम, ही माझी आई. नमस्कार. तुमची मुलगी खूप हुशार आहे हो. आपण तिचा NMMS शिष्यवृत्तीचा अर्ज भरू, तिला शिष्यवृत्ती मिळेल. तिला शाळा सोडायला लावू नका. या, तुम्हाला सांगते मी काय करायचं ते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. ही शिष्यवृत्ती केंद्र शासन पुरस्कृत योजना असून या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत केली जाते. ही योजना सन 2007-08 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. योजनेची उद्दिष्टे: इयत्ता 8वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आणि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेची प्रस्तावना: इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. सदर विद्यार्थ्यांना इयत्ता 7वी मध्ये किमान 55% गुण असावे. सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू, सिंधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते. सदर परीक्षेचे शुल्क ₹100 व शाळा संलग्न शुल्क ₹200 आकारली जाते. सदर परीक्षेचे अभ्यासक्रम हा इयत्ता 8वी पर्यंतचा राज्य शासनाचा आहे. परीक्षेचे स्वरूप: बौद्धिक क्षमता चाचणी हा पहिला पेपर आणि शालेय विषयक क्षमता चाचणी हा दुसरा पेपर. सामान्य ज्ञान 35 गुण, सामाजिक शास्त्र 35 गुण, गणित 20 गुण असे दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी 90 गुण व वेळ 90 मिनिटे दिली जातील. योजनेचे स्वरूप: सदर परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्याला ठरवून दिलेल्या कोट्यानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत तयार केली जाते. शासन निर्णय क्रमांक 20 ऑगस्ट 2018 पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी अखेर 4 वर्ष दरमहा ₹1,000 प्रमाणे वार्षिक ₹12,000 शिष्यवृत्ती मिळते. अर्ज कुठे करावा? सन 2017-18 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरुवात झाली असून केंद्र शासनाच्या NSP पोर्टलवर www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नवीन व नूतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहित मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ आधार बेस्ड बँक सीडिंग प्रणालीमार्फत संबंधिताच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. पात्रतेचे निकष: पालकाचे उत्पन्न ₹3,50,000 पेक्षा जास्त नसावे. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला असावा. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी व विद्यार्थिनींना सदर योजना लागू आहे. अंशतः अनुदानित शाळा या शिष्यवृत्तीकरिता पात्र आहेत. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत. इयत्ता 10वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. पात्रतेचे निकष: इयत्ता 10वी मध्ये सर्वसाधारण जनरल विद्यार्थी 60% पेक्षा अधिक गुण, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यास 5% सूट. इयत्ता 9वी मधून 10वी गेलेले विद्यार्थी व 11वी मधून 12वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.
अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, जॉईंट अकाउंट नसावे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मॅडम, मग याला कागदपत्र कोणते लागतील? अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे: सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे NMMS परीक्षेचे गुणपत्रक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गत वर्षाचे इयत्ता 9वी 10वी किंवा 11वीचे गुणपत्रक, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा ₹3,50,000 आतील उत्पन्नाचा दाखला, ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा जातीचा सक्षम प्राधिकारी यांचा सहीचा दाखला, विद्यार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड प्रत, विद्यार्थ्यांचा बँक पासबुकीचा प्रत. विद्यार्थी दिव्यांग असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्याने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत. आता जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया. सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये NSP OTR आणि आधार फेस RD हे 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावेत. यानंतर रजिस्टर या बटणावर क्लिक करून आपल्या आधारशी संलग्नित असलेला मोबाईल नंबरचा वापर करून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. यानंतर आपल्यास एक रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होईल. त्यानंतर eKYC फेस ऑथ या बटणावर क्लिक करून प्राप्त झालेल्या रजिस्ट्रेशन नंबरद्वारे आपले फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी. यानंतर आपणास एक वन टाईम रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होईल. हा OTR म्हणजेच आपले लॉगिन ID आहे. अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या www.education.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील शिक्षण संचालनालय योजनाच्या पोर्टलला भेट द्या. धन्यवाद.